टेम्पोवर बावता टेम्पोवर बावता लावलाय निशाणी रे दादा लावलाय निशाणी रे. अरे वाह क्या नजारा. या 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 शिर्डीची वारी शिर्डीची वारी शिर्डीची वारी बघावी एक येळ करून हा सद. मी साईमाई सकाळ, मी गणेश तांबर तुमच्या 11 ब्लॉकमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज चौथ्या दिवसाचे प्रवास चालू झालेला आहे. आणि दररोजचे आम्ही निघत होते 2 वाजता, ते आज आम्हाला 4:45 वाजले आहे कालच्या क्लायमेटमुळे. आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आपण. मी तर गेली नाही सुरुवात, आपल्या ब्लॉगची सुरुवात केली आहे या भाऊने. भाऊ म्हणजे आपले 2 व्हिडिओमध्ये पहिलाच केलेला. आता आपण थांबलेले आहेत नहाडे. ते मध्ये आता स्टॉप तर नाही आहे, असं थोडं म्हणजे थांबजरा निवारला पालखीवाल्या दादा गाणं ऐकलं असेल म्हणून थोडा आपण निवारा घेतो. तर आता आपण थोड्या वेळ थांबलेले, आपण थोडा निवारा घेतलेला आताच बघितलं असेल. तो आपला ठिकाण होता नहाडे. परत आता सुरुवात केली आपल्या पालखीला. सुंदर एकदम सकाळ. महाराज की जय. हा आपला सचिन भाऊ. मागचे काय 3-4 दिवस आपल्याला भेटलाच नाही. फायनली आता 3-4 दिवसामध्ये आपल्याला चालताना दिसलेलं आहे. नाहीतर आपला भाऊ निशाणीसोबत पुढे असायचा, जिथे स्टे असायचा आपला तिकडे चालत राहायचा, तिकडे बसून खायचा, आम्हाला सतवायचा. आता एकटा पाठी पडले, आता काय आम्हाला साथ द्यावंच लागेल. नाहीतर आपल्याला काय बोलू नाही शकत आता जास्त. नाहीतर आपल्याला काहीतरी काय बोलतो. आज कसं काय पाठी राहिला? आज मी पाठी राहिलो तो. मी आज उशिरा उठलो आणि उशिरा निघालो म्हणून. असं तर आम्ही पण उशिराच निघलेत. त्याचं माहिती आहे, पण तुमचे 2 पाय एकदम मजबूत आहेत. हा, तुमच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा मी एकदम बिकट परिस्थितीमध्ये आहे. तरी पण बाबाला भेटण्याची जी ओढ लागलाय त्या परीने मी माझ्या परीने चालत आहे. हा बरोबर आहे. ओम साईराम. साईराम साईराम भाऊ. हा आहे आपला सकाळच्या 8 वाजताचा नजारा. आता भाऊ काही आपल्याला सोडत नाही म्हणून आता पाठी पाठी चालत आहेत आम्ही. आमची पालखी जाऊन जाम लांब गेले. रस्ता फार मस्त आहे, एकदम एक नंबर. माझे ऍक्शन बघा, पाटले घेऊन. आपण आहेत मोकाडामध्ये. मोकाडाला आता आपला पहिला नाश्त्याचा स्टॉप आहे इथे. सचिन भाऊ आता बोलतोय टूट पडो. हा आमचा नाश्त्याचा स्टॉप. इथे आपली सर्व मंडळी आपली आणि आपली सर्व मंडळी बसलाय नाश्त्यासाठी. दिवसा पहाटे चालायचं आणि दिवसा म्हणजे सूर्य डोक्यावर आला का फक्त आणि फक्त एकच तास, ती म्हणजे नाश्ता. कधी भेटेल? कारण की पूर्ण पहाटेचा थकवा काढण्यासाठी सगळे सकाळच्या नाश्त्यासाठी थांबलेले. नाश्त्याला आपला आहेत आपला मेंदूवडे. धन्यवाद भाऊ केल्याबद्दल. हा निनाद भाऊ काय बोलता? शांत शांत आहे तो आज. उतरायला काढलं म्हणा. चालले आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर. आपला का आता जेवणाचा असेल. रात्री खूप लेट झाले एकतर आपण. त्या लोकेशन आता आपलं पोचलेत काय? हां महादेव मंदिर मोरचुंडी. तर आपल्याला छोटूसा बंधू भेटलेला आहे, म्हणजे साई बंधू आपला पालखीतला. बोलतो मला घे बोलतो. काय बोलतो भाऊ? हाय गाईज, हां बरे आहेत ना तुम्ही? बरे. लाईक वगैरे करतात का? हां आता आपण गाणं सादर करायचं. हां हां.
साई श्याम साईराम साई श्याम साईराम साई श्याम साईराम. शिर्डीची वारी शिर्डीची वारी शिर्डीची वारी बघावी एक येळ करून हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून हा सद्गुरु साई देतो भरून. बस. साईराम साईराम बाय. बाय. चला जाऊया परत आपल्या हॉल्टवर भेटूया मग मित्रांनो भजनाला. भजनाला. वा वा. पहिलं तर आंघोळी करायचं आपल्याला. हा आंघोळ करताना पण आम्ही ब्लॉग नाही टाकू शकत. नाही टाकू शकत. बाय. भाऊचा आम्ही कधीपासून भाऊचा वेट करत होते. हा भाऊ खूप पाठी पडला होता. म्हणजे भाऊला आला पायाला फोड. काय करायचं आम्ही म्हणजे लगभग जाम पुढे होते. एकदमच पुढे होते. भाऊ बोलतो भाऊ बोलला नाही म्हणजे आम्हीच थांबलो दोघे मी आणि तनिष. काय करायचं भाऊला थांबायला तिला जाम पाठी पडलं होतं ना. हो म्हणजे हो काय हो बोल. तर आता आपण आपल्या लोकेशनला पोचलेले आहेत. म्हणजे मोरचुंडीच्या खालीच आहेत आपण लोकेशनला. त्या आता इथे जेवण करतील आरती वगैरे होईल. आम्ही खूप लेट आलो आहे. आत्ताच 11:15 झाले. आता 11:15 म्हणजे आता डायरेक्ट आंघोळीची वेळ. आता आंघोळ वगैरे करायला लागेल आपल्याला. आंघोळ करायला आपल्या तिथे नदीत जावं लागेल. तुम्ही भक्तीला सर्व जाऊया. भाऊ काय बोलतो भाऊ. भाई तुझे खूप चांगले व्हिडिओ आहेत. ओम साईराम. साईराम. व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईबर करा. हीच आमची विनंती. ओम साईराम. भाऊ साईराम. धन्यवाद भाऊ. मंडळ आभार. खूप छान व्हिडिओ बनवतो तू. खूप छान. मला खूप आवडलं. मी बघतो सबस्क्राईबरच नाही केला फक्त. हेच झाली माझी मोठी चुकी. नेट नाही चालत ना त्यामुळे. धन्यवाद. नक्की भाऊ एक गाणं बोल ना. भाऊ एक गाणं बोल. आधी गाणं पूर्ण बोल. पूर्ण दुपारचं लोकेशन इकडे आपला इथे झोपायचं आपल्याला. आता झोपायचं म्हणजे थोडं आंघोळ वगैरे करायचं नदीवर. काय बोलतो भाऊ कसं वाटलं तुम्हाला आज. एकदम मस्त. आता आंघोळ वगैरे करायला जायचं तिथे येतो ना आता थोडं जाऊया. हा आता जतीन भाऊने आपल्यासाठी इथे जागा पकडले झोपण्यासाठी आपल्याला व्यवस्था. इथून नंतर आपल्याला नदीवर जायचं डायरेक्ट. आपल्याला कपडे वगैरे घ्यायला लागेल. आपला भाऊ आहे देवेन भाऊची बॅग पण आपल्यालाच घ्यायला लागते. काय करायचं भाऊ लोकांनी जागा बघ कशी पकडले. एक नंबर. जतीन भाऊ शेवटी नावाचा जतीन भाऊ. पण मी सांगेल ना पहिल्यांदा कामं केली याने. नाहीतर 3 दिवस झालेले. आमची बॅग सुद्धा विचारत नव्हता. चटाई पण उचलत होता. हा खरं. पण भाऊला सांगितले 2 बाटल्या. भाऊने कॅरेटच आणला पाण्याचा. विषय काय भाऊ पाणी कमी नाही पडलं पाहिजे असं. आपल्या साईडला माणसं आहेत त्यांना पण पुरले पाहिजे. पाणी कोणाला नाही बोलता नाही. कधीपासून दुसऱ्यांचा विचार करायला लागला. सर्वांचा विचार करायला पालखीत आहे. साईराम भावानो. तर मी युवराज. माहिती आहे तुम्हाला माहिती असेल मी युवराज आकरे ब्लॉग्स म्हणला एक एकुलता एक आकरे ब्लॉगवाला. तर आपला मेन म्हणजे आपला पण सच्चिदानंद आपला मंडळ आहे. त्यातला आता जे गाणं आहे जे आहे ते आपला हा भाऊ रोहित भाऊ आणि आपला विघ्नेश भाऊ आणि हे गीत सादर केलेलं आहे. तर आता थोडीशी आपल्याला झलक ऐकायला भेटेल. आपले भाऊ आहे तिथे सर्वांनी. भाऊ ओम साईराम सर्वांना. तर आपण पाहिलंच आपण आकरे ब्लॉग बघत आलेले म्हणजे आपल्याला समजलं असेल की आपल्या पालखीला रौप्य महोत्सव निर्माण झाला. म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाले आपल्या पालखीला. त्यामुळे आपण आपल्या पालखीसाठी गीत सादर केलेलं आहे. तर गीतकार आहे आपला विघ्नेश तांडेल जो माहीम इथे राहणारा गीतकार गायक तो सुद्धा आहे आणि गायक मी सुद्धा आहे. तर आपण पाहूया त्या गाण्याचे काही ओळी. सोन्याचा दिस उंगवला आज पहा कशी नवलाई. दांडी गावाची मानाची पालखी शिर्डीला निघाली पायी. सोन्याचा दिस उंगवला आज पहा कशी नवलाई. दांडी गावाची मानाची पालखी शिर्डीला निघाली पायी. त्यात बसलाय देव माझा साई. पालखी निघाली मोठे मानाची श्री साई सच्चिदानंद
पालखी निघाली मोठे मानाची श्री साई सच्चिदानंद वाल्याची पालखी निघाली मोठे मानाची श्री साई सच्चिदानंद वाल्याची. आता चालले आपण नदीवर आंघोळी करला. मी तनिष भाऊ, पुढे आपली मंडळी गेले, जतीन, तेजस, सोहन भाऊ, रोहित भाऊ. आता आम्ही लोक जात आहेत. सुंदरसा नजारा इथे मस्त पैकी. भाऊ इथून किती लांब आहे? जवळ आहे. काय बोलतो? काय बोलतो भाऊ? साईराम. चला जाऊया आंघोळी करायला. आपण आंघोळी करला. ही अशी नदी आहे, एक नदीत आपण आंघोळी करतील. याचा सर्व आंघोळी करत आहे. भाऊ आता त्याला मगाशीला बघितलेलं भाऊला. काय बोलतो? आंघोळी केली झाली? मग खूप वंडा बनला. पंडा खोल नाही. थंडी किती बाकार. आता झाली आपली जेवणाची वेळ. तर आपण सर्व साई बंधू सर्व आपण जेवत आहेत. टाकून आणली ना चालू होता आमचा मोरचुंडी घाट. म्हणजे आमचा म्हणजे आपल्या पालखीचा पहिला घाट, तो मोठा घाट असतो. तिकडे वाघोबाचं मंदिर आहे, तिकडे दर्शन घ्यावं लागते. म्हणजे काही टळा होत नाही आणि सुखरूप पोचू द्या. वाघोबा महाराज की जय. जय. साईबाबा की जय. जय. चला जाऊया. आता आपण कुठे होते? आपण आता मोरचुंडी घाटाच्या खाली आपला म्हणजे जेवणाचा व्यवस्था होती तिथे. परत आता आपली वारी आता चालू करतात परत आपण. आता भेटूया पुढच्या ब्लॉगला. पुढचे. अरे वा क्या नजारा. या या या. काहीतरी बोलतात. काय बोलतात साईबंधू? इतकं धावडवलं ना कोणी? ह्या भाऊनी. हम्म. पूर्ण थकून दिलं. आता आपण कुठे आले? हा? आता आपण कुठे आले? पिण्याच्या स्पॉटवर. अच्छा, आपण थंडाचा स्वाद घेऊया. हा चला. भेटूया. साईराम. थकलेला आहेत. साईराम बाय. साईराम थंडा ना. साईने जाऊन कोल्ड्रिंक. साईराम. 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 थंडा पिवा. थंडा पिवा. साईराम. थंडा. साईराम. 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 धन्यवाद साईराम. मोरचुंडी घाटावर आणि इकडे थोडा विश्रांतीसाठी थंड आहे. म्हणजे आपला हा पहिला स्पॉट आहे इथे. म्हणजे आपण आता इथे बसणार. आता सर्व आपले मंडळी आणि सेवा, ही सेवा म्हणजे घरी नाही सेवा करू शकतो, पण इकडे साईवारीला सेवा करतात. हेच खरे साई बंधू. हो अंकल. एक बॅग पूर्ण भरून आणलाय. ते थोडं काढताय. आता ते आहे ना, ते काय चालू त्यामुळे काढलाय. आम्हाला चालते. आम्हाला चालते. रामनवमी नंतर फायनली आपल्या ब्लॉग मध्ये आपला अध्यक्ष साहेब आलेले आहेत. धन्यवाद. आपण इथे मोरचुंडी घाटावरती थांबलेले. आता आपण मोरचुंडी घाटावर थांबलेला आहे. भज्याचा थोडा 2-3 घाण्याचा आस्वाद घेत आहे. मजा घेऊया. चला. टेम्पोवर बावटा, टेम्पोवर बावटा, लावलाय निशाणी रे दादा, लावलाय निशाणी रे. लावलाय निशाणी रे. टेम्पोवर बावटा, टेम्पोवर बावटा, लावलाय निशाणी रे दादा, लावलाय निशाणी रे दादा, लावलाय निशाणी रे. टेम्पोवर बावटा, टेम्पोवर बावटा, लावलाय निशाणी रे दादा, लावलाय निशाणी रे. लावलाय निशाणी रे.
धरली रे आज धरली रे मी शिर्डी गावाची वाटर माग राहिला मोरचोंडी घाटर माझ्या साईंचा वारी घाट. मागे राहिला मोरचोंडी घाट माझ्या साईंचा वारी घाट. हे साई बिना मला करमेना गोड लागे ना मुखाला घास. तिकडे पाहतो साई साई तुझा माझ्या आसपास. हे उठली रे आज उठली रे उठली रे आज उठली रे सुखाची मनात लाज रे. हे वायुदेवाचा पुत्र माझा अंजनीचा बाळ. दिसेहो लाल पड, त्याला दिसेहो लाल पड. उड्डाण केला हो उड्डाण केला. खायला गेला तो सूर्याचा घोडा. भक्त पाहुणी देवा इंद्राचा पगडा. असा हा बाळ पाहुणी देवा इंद्राचा पगडा. माझा आपला भावेश भाऊ बोलतो चल फक्त दोन भजन घेऊ. दोनाचे खूप 5 झाले तिथे खूप आनंद झाला आपला तुम्हाला दाखवेलच. चला साईराम बंधू युवी ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही कोणता घाट चढत आहे भाऊ? मोरचुंडी घाट. आणि आमचे बघितलं तर आई आहे आत्या आहे भरपूर खूप सारे लेडीज आहेत ते खूप थकलेले आहेत. त्यांना आम्ही बोलले की आम्ही तुम्हाला घेऊन चलतो पण ते नाही बोलले की ते बोलतात की आम्हाला बाबा घेऊन जातील तसे आम्ही येतील त्यांच्यासोबत. म्हणून आम्ही आता मागे आहेत. आता चाललो पुढे बघूया युवी ब्लॉक मध्ये पुढे काय होत आहे. साईराम साईराम. आपण वाघोबाच्या मंदिरात पोहोचलेले आहेत. आणि ही आपली मंडळी. घाट चढून वर आले आंबोली फाटा या स्टेजचं नाव आहे. तर आम्ही स्टेजला पोचले आहेत. आता नाश्त्यासाठी आमचा काय इकडे वडे काढणार होते पण तिकडे वडे महाग आहेत मग आम्ही नाही घेतले. मग आमचे थंड येऊन आणि आमच्याकडे ते काही चटरपटर आहे ते मी खाऊ इथे आपलं बजेट नाही बसणार की 20 रुपये एवढा. हां 20 रुपये. मग आम्ही सर्वांनी सांगितलं की नाही खायचं. चला साईराम. आता आपला स्टे इथेच आहे. आपला पालखी इथे थांबणार आहे. आपला शाळा आहे ना काहीतरी. हो शाळा आहे. जाऊया चला. बाय. साईराम. परत एकदा तुमच्या आमच्या अकरे ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. शेवटी आपण फायनली आपल्या संध्याकाळच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे. म्हणजे आपला मोरचुंडी घाट आपण कंप्लीट करून आपला चढला आणि अंबोली घाट सुद्धा कंप्लीट केला आणि आपण अंबोली घाटाच्या वर घाटला पोहोचलेलो आहे. आणि आपण पाहू शकता साई भक्तांची गर्दी. सर्वजण आपापली जागा घेऊन आपल्या स्थानावर ग्रहण झाले झोपण्यासाठी. आणि आपली पोरं बघू शकाल. आपली साईंची टोळी बघू शकाल. काय नवीन आहे घेते. भावेश भाऊ साईराम. भावेश भाऊ एक काम करतोय आणि सर्वजण खायला आहेत. बघा बघू शकता त्याला. हा आपला साईबंदी मेन आहे. आणि हा आपला करण चला भेटूया आपण. आहे अजून आहे. आम्ही खाला आहे ना. मेहनतीचं फळ बघा. कपिल या टाक्यान उलट एक नंबर झाला तो. बनवलं दादांनी खायला बघा पोरं. टाकीले रे बघून जा. चाकू दे. एक नंबर. चाकू दे ना. हा स्वतः ब्लॉगर जतीन भाऊ. कैसा भेटेल हा देवाला साई पालखी साला बहाणा
भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला प्रेमाचे राहुनी गेला त्याचा जीव साईचे वेळला साई प्रेमाचे राहुनी गेला त्याचा जीव साईचे वेळला कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला दुःखाची सोडून राहत सुखाची होते पहाट असत नाही सगळत साईची झाल्यावर भेट सुखाची सरुदरात सुखाची होते पहाट असंच काहीच घडत साईची झाल्यावर भेट दुःखाची सोडून राहत सुखाची होते पहाट असत काहीच घडत साईची झाल्यावर भेट साई विना मुखारी कळेना साई विना मुखारी कळेना भज कशात होर मेला कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साईची शीतल छाया पालखीचा सहवासात हकली नाही काया शिर्डीच्या वाटेवरती साईची शीतल छाया पालखीच्या सहवासात थकली नाही काया शिर्डीच्या वाटेवरती साईची शीतल छाया पालखीच्या सहवासात हकली नाही काया आपलं रोहित भाऊचं भजन कसं वाटतं तुम्हाला? जेवले सुद्धा आम्ही आता लास्टच्या वेळी म्हणजे हा ब्लॉग इथे थांबवायला आता झोपतात आम्ही सर्व आपली मंडळी सर्व इथे भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये राहा